नमस्कार. रयत शिक्षण संस्थेच्या धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स सातारा या स्वायत्त महाविद्यालयातील बी.कॉम फर्स्ट इयरच्या ॲडमिशनची प्रक्रिया सुरू झालेली असून लवकरच या प्रवेशाकरिताची मेरिट लिस्ट ही डिक्लेअर केली जाईल. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशाकरिता ऑनलाईन फॉर्म्स सबमिट केलेले आहेत त्यांचे नाव मेरिट लिस्टमध्ये आल्यानंतर बी.कॉम रेग्युलर या कोर्सकरिता प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांकरिता करिअर ओरिएंटेड कोर्समधील एक कोणताही कोर्स सिलेक्ट करणं हे कंपल्सरी आहे. यामध्ये प्रामुख्याने महाविद्यालयात ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, इन्शुरन्स अँड रिस्क मॅनेजमेंट, त्याचबरोबर अकाउंटिंग, बँकिंग अँड फायनान्स, बँकिंग अँड सिव्हिल सर्व्हिसेस इत्यादी कोर्स उपलब्ध आहेत. तथापि या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण करिअर ओरिएंटेड कोर्स इन बँकिंग अँड फायनान्स, करिअर ओरिएंटेड कोर्स इन बँकिंग अँड सिव्हिल सर्व्हिसेस या दोन कोर्स बाबत आज आपण माहिती घेणार आहोत. बी.कॉम रेग्युलर करिता प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना करिअर ओरिएंटेड कोर्समधील हा कोर्स त्या ठिकाणी निवडणं आवश्यक आहे. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टर त्याचबरोबर बँकिंग अँड सिव्हिल सर्व्हिसेसच्या अंतर्गत ज्यांना करिअर करण्याची इच्छा आहे, ज्या विद्यार्थ्यांना MPSC, UPSC, स्टाफ सिलेक्शन, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड किंवा बँकिंग फायनान्शियल सेक्टरमधल्या वेगवेगळ्या भरती परीक्षा देण्याची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी करिअर ओरिएंटेड कोर्स इन बँकिंग अँड फायनान्स, करिअर ओरिएंटेड कोर्स इन बँकिंग अँड सिव्हिल सर्व्हिसेस हे दोन पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. यामधील बँकिंग अँड सिव्हिल सर्व्हिसेस या कोर्सच्या अंतर्गत FY B.कॉम करिता सर्टिफिकेट इन बँकिंग अँड सिव्हिल सर्व्हिसेस हे विद्यार्थी SY B.कॉम मध्ये गेल्यानंतर डिप्लोमा इन बँकिंग अँड सिव्हिल सर्व्हिसेस आणि थर्ड इयरमध्ये ॲडव्हान्स डिप्लोमा इन बँकिंग अँड सिव्हिल सर्व्हिसेस अशा प्रकारची संरचना असेल. यामध्ये सर्टिफिकेट इन बँकिंग अँड सिव्हिल सर्व्हिसेस यामध्ये रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड व स्टाफ सिलेक्शन कमिशन या दोन परीक्षामध्ये असणारा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम त्यामध्ये शिकवला जाईल, ज्यामध्ये जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन हे तीन विषय त्यामध्ये शिकवले जातील. त्याचबरोबर SY मध्ये गेल्यानंतर डिप्लोमा इन बँकिंग अँड सिव्हिल सर्व्हिसेस या कोर्सच्या अंतर्गत MPSC व स्टेट सर्व्हिसेससाठी आवश्यक असणारा अभ्यासक्रम त्यामध्ये शिकवला जाईल, ज्यामध्ये जनरल स्टडीजमध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, त्याचबरोबर जनरल स्टडीजच्या अंतर्गत इंडियन कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटिक्स अँड सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तिसरा महत्त्वाचा पेपर लँग्वेजेसमध्ये मराठी आणि इंग्लिश ग्रामर अँड करंट अफेअर्सचा असेल. असे तीन विषय त्याच्यामध्ये शिकवले जातील. थर्ड इयरमध्ये ॲडव्हान्स डिप्लोमा इन बँकिंग अँड सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये IBPS आणि UPSCचा अभ्यासक्रम शिकवला जाईल, ज्यामध्ये इंग्लिश फॉर बँकिंग रिक्रुटमेंट, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, डेटा ॲनालिसिस अँड डेटा इंटरप्रिटेशन, त्याचबरोबर रिझनिंग ॲबिलिटीमध्ये हाय लेवल रिझनिंग हे विषय त्यामध्ये घेतले जातील. सर्वसाधारणपणे ज्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याची इच्छा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांच्याकरिता हा एक उत्तम पर्याय असून ज्यामध्ये बँकिंग भरतीबरोबरच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, स्टाफ सिलेक्शन कमिशन, MPSC, UPSC त्याचबरोबर इतर वेगवेगळ्या प्रकारच्या सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंटच्या रिक्रुटमेंट प्रोसेसच्या संबंधित असणारा अभ्यासक्रम यामध्ये शिकवला जाणार आहे. त्यानंतर दुसरा जो पर्याय आहे तो म्हणजे करिअर ओरिएंटेड कोर्स इन बँकिंग अँड फायनान्स या अंतर्गत सर्टिफिकेट इन बँकिंग अँड फायनान्स, डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स, ॲडव्हान्स डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स हे तीन ऑप्शन्स आपण त्यामध्ये दिलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना केवळ बँकिंग सेक्टरमध्ये करिअर करण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांच्याकरिता सर्टिफिकेट कोर्स इन बँकिंग अँड फायनान्स हा एक उत्तम पर्याय असून ज्यामध्ये B.कॉम फर्स्टमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षी प्रिन्सिपल्स अँड प्रॅक्टिस ऑफ बँकिंग, रिटेल बँकिंग, कोऑपरेटिव्ह बँकिंग हे तीन विषय त्याच्यामध्ये शिकवले जातील. सेकंड इयरमध्ये गेल्यानंतर डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्सच्या अंतर्गत फायनान्शियल मार्केट्स अँड सर्व्हिसेस, इन्शुरन्स बिझनेस इन इंडिया, म्युच्युअल फंड बिझनेस इन इंडिया हे तीन विषय शिकवले जातील. तर थर्ड इयरमध्ये ॲडव्हान्स डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्सच्या अंतर्गत IBPSच्या प्रिपरेशनकरिता आवश्यक असणारा इंग्लिश फॉर बँकिंग रिक्रुटमेंट,
क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, डेटा ॲनालिसिस अँड डेटा इंटरप्रिटेशन अँड रिझनिंग ॲबिलिटी हे त्या ठिकाणी विषय त्याच्यामध्ये शिकवले जातील. तर अशा पद्धतीने बँकिंगमधील प्युअर करिअरकरिता बँकिंग अँड फायनान्स, त्याचबरोबर बँकिंगबरोबर इतर वेगवेगळ्या प्रकारच्या करिअरकरिता बँकिंग अँड सिव्हिल सर्व्हिसेस हे 2 पर्याय याच्यामध्ये उपलब्ध आहेत. यामधील कोणताही एक कोर्स आपण त्या ठिकाणी निवडू शकता.